हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर खरं सांगते, माझ्या ना लॉंग व्हिडिओ काही जास्तीत जास्त येणारच नाहीत, कारण माझ्याकडे ना असं काहीच दाखवायला नाही आणि असं कोणतं कॉन्टेंट पण नाही की मी ते तुमच्यासाठी रिक्रिएट करू. आणि जे काय असेल ते मी माझे सगळे घरचेच ब्लॉग्स टाकत असते, म्हणजे थोडेसे असे तसे जोडून. आणि ना आता जस्ट मी जरा झोपेतून उठले होते, तर म्हणलं की एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा का होईना कसा काय ना जरासा शूट करावं. आणि तुम्ही पाहू शकता, पावसाची दिवस तर चालू झालेत, मात्र इकडे ना फक्त मोजून आमच्या इकडे 3 नाही तर 4च पाऊस आले. आणि त्याच्यानंतर ना पाऊस यायचा बंद झालाय, पण ऊन ना एवढं पडले. हे बघा, ऊन तर काही कमीच नाहीये. आणि ना दरवाजा थोडासा उघडा जरी राहिला ना, लगेच कोंबड्या ना आमच्या लगेच घरामध्ये एंट्री करतात. ऊन पण भरपूर आहे आणि आभाळ तर काहीच नाही, एकदम शून्य शून्य झालंय. आणि तिकडे ना भैया गोठ्यामध्ये बसलाय आणि शेरू ना बाजावरती बसलेला आहे, कारण तिथं मी झोपले ते, मग लगेच तो पण येऊन बसला बाजावरती. आणि इकडे कोंबड्या थोडंसं काही खायला भेटलं की लगेच जमा होऊन जातं. आता ना खूप दिवस झाले आम्ही ना काही गॅसवरती स्वयंपाक वगैरे काही करत नाही, आणि गॅस ना आमचा एवढा घाण झालाय ना, तर मला आधी ना गॅस जो आहे ना तर तो पुसून घ्यावा. पण कधी कधी ना मला एक तो प्रश्न खूप पडतो. हे बघा ना, मला असं वाटतं की मी खूप काळी पण दिसते आणि एकदम जाड पण, कारण प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की ती पतली असावं. पण मी ना जसं स्वतःला उठून तसं मी जाडचे जाडच आहे. त्याच्यामुळे ना कधी कधी मला असं वाटतं की मी जास्त व्हिडिओज बनवणे, आणि स्वतःकडे बघितलं मी अजूनच डिमोटिवेट होऊन जाते. पण म्हणलं जाऊ द्या, दुनियाची अखेर काही मी एकटी जाड नाही आहे, होईल एक ना एक दिवस मी पण पतली. आणि एकतर ना घाम पण मला तर एवढा यायला लागलाय. आणि हा जो ड्रेस आहे ना तर हा मी वापरायला काढला. ह्या ड्रेसने मी जरा जास्तच चब्बी दिसते. पण चला ते सगळं जाऊ द्या. तर तुम्हाला गॅस दाखवते. गॅस ना खूपच खराब झालाय, आणि वट्टा सुद्धा. आणि किली ना आमच्या इथे आणली ना माझ्या आईसाठी, तर ती पण अशीच पडून राहते आणि खरंच खूप घाण होऊन जाते. आणि ना खरं सांगते, दररोज ना आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक करायला ना दररोजच उशीर होतोय. तर म्हणलं की आज ना स्वयंपाक सुद्धा लवकर झाला पाहिजे. आणि ना तुम्ही पाहू शकतात घरात ना आपण एवढा राडा झालाय, म्हणजे घराला ना तर मी तर आता खूप दिवस झाले सारवलेलंच नाहीये. मला वाटतं महिना होत आला मी घराला लक्षच नाही दिलं. मात्र उद्या ना घर जे आहे ना तर ते मी सगळं साफसफाई करून घेईन, कारण एवढा राडा जमलं ना तर ते अजूनच मग जास्तच टेन्शन येऊन जाते. आणि इथे ना तुम्ही बघा, आमचे राधाकृष्ण जे एवढे सुंदर दिसत आहे. हे बघा, हे ना माझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे. हे म्हणजे राधाकृष्ण. मम्मीला काही माहिती नव्हतं, तर ती ना माझ्या बर्थडेच्या हातल्या दिवशीच ओपनिंग करून बसली. पण चला जाऊ दे, तिने केलं काय मी केलं काय, तसं तर मी तिच्यावर ओरडले ते थोडंफार. आणि हे बघा, गॅस वाटतं एकदम खराब झालाय. ह्याच्यावरची जी किली आहे ती सुद्धा हे झाली. आणि हे बघा, ही ना स्लिम फिक्स आहे. माझा भावाने ही इन्स्टावरून एक रील पाहून ना हे मागितलं होतं वेट लॉससाठी. तर त्याचं असं म्हणणं आहे की हे ना दररोज कोमट पाण्याने पिल्याने वेट लॉस होतोय. मला तर अजून एवढी काही गॅरंटी नाही, पण चला आता त्याची इच्छा राहिली. आणि गॅस वाटतं पहा खूप घाण झालाय, तर मला तर ह्याला सुद्धा क्लीन करून घेता येईल. आणि क्लीन झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते आमचा गॅस वट्टा. हे बघा, माझा ना गॅस वट्टा जो आहे ना तर तुम्ही एकदम पुसून काढलाय, तरी पण राहिलेले काही जे डाग आहेत ना तर ते एकदम काही व्यवस्थित निघले नाही. मात्र तरी पण मी माझ्याकडून सगळी मेहनत घेतली म्हणजे सगळं व्यवस्थित करायला. आणि ना शेगडी सुद्धा खराब झाली, ती सुद्धा साफ केली. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, एक तर ना खूपच राडा पण झालाय घरामध्ये. मग आता सगळं घर जे आहे ना तर ते मी उद्या परवा आवरणार आहे. पण तोपर्यंत ना जेवढं काही मला आवरून घ्यायचं तेवढं मी आवरले. आणि ना हा जो डबा तुम्हाला दिसत आहे ना तर ह्याच्यामध्ये ना आईने जसलं ते आंब्याचं केलेलं टाकलेलं आहे, जे मी तुम्हाला आता दाखवते. आणि ह्याच्यामध्ये ना खजूर आहेत, काल मम्मीने घेतले होते, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आमच्या इथे ना दारावरती बसल्या बसल्या काही पण येते. पण सगळ्यात आधी ना मी तुम्हाला ते आंब्याचे जे आम्ही पापड केलते ना तर ते दाखवते. तर हे बघा, ह्याच्यामध्ये ना ते आंब्याचे पापड आहेत जे वाळवून ठेवते. हे जर ना झाकण एवढं पॅक बसते ना की उघडत मस्त छान आहे. पण मला नाही असं बिलकुल पण आवडत नाही, खायला खूप छान लागते. ज्यावेळेस आपल्याला आंब्याचा रस करायचा असतो ना तर त्यावेळेस ना हे घ्यायचं आणि दूध घ्यायचं, जे गरम केलेलं दूध असतं ना ते घ्यायचं, आणि दोन्ही मिक्स करून काढायचं. मग आपला आंब्याचा रस जायला तर तो तयार होतो, असं म्हणजे आई सांगते. आणि एक ना आम्ही हे नक्की ट्राय करणार आहे. तर आता ना दुसरा दाखवते जे मम्मी हे बघा, ह्याच्यामध्ये ना खजूर आहे. तर तुम्ही म्हणताल एवढं सगळं दाखवायची काय गरज आहे, कारण मला दाखवायला खूप आवडतं. आणि हे ना आम्ही काल दारावरती घेतले होते, आमच्या इथे आले होते खजूर. एक तर ना आमचं जास्त करून ना मार्केटमध्ये जाणं होतच नाही, जसं गेवराईमध्ये. तर त्याच्यामुळे जे काही येतं ना ते आमच्या दारावर आलं ना
आम्ही काही तू मोका सोडत नाही. त्याच्यामुळे ना छोट्या छोट्या वस्तू आम्ही काय घेतो काय करतो ते सगळ्यांना मला दिवसभर दाखवायला खूप आवडतं. चला मग आता ना मी पटकन शाळेला खायला आणते आणि माझा जो स्वतःचा अवतार आहे ना तो व्यवस्थित करून घेते, कारण आता पप्पा पण घरी येणार आहेत आईस्क्रीम घेऊन, ती पण 35 रुपयावाली, आणि ती त्याचं टेस्ट वगैरे काय असेल तेच मी तुम्हाला दाखवते. ते पण पप्पा आल्यानंतर तोपर्यंत ना मीच पटापटा जे आहेत ना तसे आहे ना खायला वगैरे आणते आणि सण माझे जे काम आहेत ना ते करून घेते. पप्पा घरी आले आणि पप्पांनी ना ही आईस्क्रीम आणली अमोलची, आणि खरं सांगते खूप भारी लागते. आता ना मी ही फोडते नाही तर ही सगळी पगळून जाईल. मी ना वरण भाताचं कुकर लावले. वरण भाताचं कुकर म्हणजे बाहेर ना चुलीवरती वरण लावले आणि आतमध्ये ना शेगडीवरती भात लावायला लागले, लावलेला आहे. कारण काय होते, जर उशिरा जर मी स्वयंपाकाला लागले ना तर दररोज ना आम्हाला रात्रीचे 10-10:30 तर टोटल वाजून जातं, ते पण फक्त जेवण करायला. त्याच्यामुळे ना डायरेक्टच मी विचार केला की थोडंसं लवकर लागतं आहे आणि माझा जो स्वयंपाक आहे ना तो असा आहे ना तसा करूनच घ्यायचा आहे. तर मस्तपैकी ना वरण भाताशिवाय ना एकतर जेवण जात नाही, कारण वरण भात जेवणामध्ये असलं ना तर स्वयंपाक म्हणजे भाकर चपाती जास्त करायची गरज सुद्धा नाही. आणि खरं सांगते वरण भाताने काही वेट जे आहे ना तर ते वाढत नाही, कारण वरण भात ना एकदम असा हलका पदार्थ आहे, तर त्याच्याने काही वेट वाढत नाही. त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही, जेव्हा खावं तेव्हा खायचं आणि मस्त बनवायचं. तर इथे ना मस्त मी शेगडीवरती भात लावलेला आहे आणि बाहेर चुलीवरती वरण लावलेलं आहे. चला मग आता ना पटकन जे माझा स्वयंपाक उरलेला आहे ना तर तो पटापटा करून घेते, कारण बटाट्याची मला भाजीसुद्धा करायची. जर भाजी नाही केली ना तर मी त्याचं भरीत बनवून टाकेन, ते पण मस्त चुलीमधलं आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन. चुलीमध्ये ना बटाटे भाजायला टाकलेत आणि खरं सांगते भाजलेल्या बटाट्याचं भरीत ना एक नंबर लागते. आणि तुम्ही पण एकदा ना नक्की खाऊन बघा. तर बटाटे जे आहेत ना तर ते भाजत आहे आणि धूर पण भरपूर झालाय, त्याच्यामुळे ना माझ्या डोळ्यात चाललाय. आणि खरं सांगते एकतर ना भाजलेल्या बटाट्याचं भरीत आणि वांग्याचं पण भरीत ना खूप छान लागतं, ते पण चुलीवरचं. आणि जर तुम्ही कोणी एकदा म्हणजे नसून खाल्लं ना तर प्लीज तुम्ही पण एकदा ना नक्की बटाटे भाजून ना त्याचं भरीत खा, खूप छान लागते. आणि खरं सांगते एकतर ना 6:15 झाले ना तेव्हाच दिवस पटापटा खाली जायला लागतो. त्याच्यामुळे ना मी डायरेक्ट विचारच केला जेवढा लवकर स्वयंपाक उरकन ना म्हणजे तेवढ्या लवकर जास्त काही टेन्शन राहत नाही. आणि एकतर ना मी कुकर नीट करून घेतलं होतं आणि त्यासुद्धा माणसाने फसवलं आम्हाला. तर एकतर ते कुकरची हवा सुद्धा होत नाहीये आणि काहीच नाही त्याची. एकतर इतके आईने पैसे खर्च केले, उगाचच मला असं वाटतं पैसे खर्च केले. पण चला जाऊ दे, आता जे असेल ते आपलं जे रोजचं काम आहे आम्ही ते चालूच आहे. चला मग आता पटकन मस्त आवरून घेते. बघा मस्त इथं आपलं कुकर, त्याची पण हवाच होत नाही, त्याच्यामुळे ना खूपच अवघड काम आहे. आणि इकडे ना शेणाच्या गावऱ्या आहेत. खरं सांगते चुलीवरचा स्वयंपाक ना एक नंबरच लागतो. आणि घरामध्ये ना मी भात लावलेलं जे मी तुम्हाला दाखवलंच आहे व्हिडिओ. माझा सगळा स्वयंपाक जो आहे ना तर तो तयार आहे. आणि खरं सांगते स्वयंपाक करता करताना 8 वाजलेत आणि अंधार पण चांगलाच झालाय, कारण दिवस मोठा आहे आणि रात्र छोटी, त्याच्यामुळे ना कसा दिवस आला हे सुद्धा कळत नाही. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले, कारण एकतर ना अंधार भरपूर आहे त्याच्यामुळे ना काही नीट दिसत नाही. आणि तिकडे ना मी बॅटरी लावली त्याच्यामुळेच माझ्या चेहऱ्यावरती थोडासा उजेड आलाय. पण तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले. तर हे बघा आहे आपल्या भाकरी. तर इथं ना आम्ही सगळ्या मिळून जास्त टाकत असते, कारण आमचे कुत्रे पण ह्याच्यामध्ये असतात. आणि ह्याच्यात ना मी बनवले वरण. हे बघा मस्त जिरे मोहरीची फोडणी दिली. आणि ना हे इथे आहे बटाट्याचं भरीत आणि ह्याच्या खाली ना भात आहे. बघा भात पण आपला तयार आहे. आणि ना अजून 2 भाकरी ज्या आहेत ना तर त्या भाजायच्या राहिल्यात. हे बघा इथे एक भाकर आहे आणि इथे एक आहे. एव्हरीवन, तर मी आता जस्ट उठले आणि ना खरं सांगते एकतर ना झोपेतून उठले ना तर माझ्या चेहऱ्यावर ना हे अचानक तेल येते, त्याच्यामुळे माझी स्किन ना तर जास्त काही उलत नाही, म्हणजे ते खराब होत नाही. ते सगळं जाऊ द्या. आणि मस्त ना बाहेर पण थोडंसं दिवस पण वरती आल्या नाही, थोडं म्हणजे जास्त वरती आला हे पाहू शकतो. आणि इथे ना पप्पा आराम करतोय. आणि खरं सांगते आज ना जरा जास्तच गार लागत होतं, मला तर लागत होतं, कारण एकतर मी बाहेर झोपते आणि ते आमचा बाहेरचा पलंग आहे एवढा बॅक्टेरिया सगळा खालीवर झालाय आणि त्याच्यावरतीच मी असते झोपलेली. रात्रभरने एवढं वारं सुटतंय की विचारच करू नका. तर आता ना म्हणलं पटापटानं घर वगैरे झाडून घेता येईल, कारण घर एकदा झाडून झालं ना म्हणजे टेन्शन राहत नाही. आणि स्वयंपाकाच्या तिथलं सगळं झाडायचं आणि चूल जे आहे ना तर त्याला एक पुतिरा करायचा, जेणेकरून तिथलं सुद्धा सगळं व्यवस्थित होऊन. चला मग आता मी ना माझे पटापटा काम करू.
अमावस्या आहे आणि मी ना मस्त ब्रश वगैरे केला हे का दात माझे एकदम चमकत आहे आणि मी ना मॅक्स फ्रेश टूथपेस्ट वापरते त्याच्यामुळे ना दात पण एकदम क्लिअर निघतात. आणि आता ना मी मस्त चाय वगैरे पिणार आहे आणि बाहेर ना पप्पाचं गाडी धुवायचं काम चालू आहे कारण आज अमावस्या असल्यामुळे. इकडे बघा. आणि ना तुम्ही जरा जे माझा भाऊ बोलतो ते थोडंसं इग्नोर करा कारण ती एक तशी घटनाच घडलेली. तर ती इंस्टाग्रामला सध्या खूप व्हायरल आहे म्हणजे व्हिडिओ आला होता न्यूजवर. तर ते मी तुम्हाला सांगेन एखाद्या दिवशी. चला मग आता मी मस्त चाय वगैरे पिते. मस्त आईने चहा बनवलाय इलायची वगैरे टाकून. हे बघा मस्त. चला मग आता तुमच्या सर्वांना माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.